नमस्ते मंडळी, मी नीता भोसले. तुमचं स्वागत आहे सुगरण तडकामध्ये. तर आजची रेसिपी मी घेऊन आली आहे दुधी भोपळ्याच्या वड्या. आता दुधी भोपळ्याच्या वड्या म्हणजे नक्की काय? वड्याचा प्रकार तर खूप काही असतात, जशी कोथिंबीर वडी, आळू वडी. आता ही दुधी भोपळ्याची वडी काय? आता दुधी भोपळ्याची वडीची रेसिपी आपण बनवण्यासाठी काय काय आपल्याला सामग्री लागते आपण बघून घेऊया. आणि ही दुधी भोपळ्याची वडी एवढीच चविष्ट असते की तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, मुलाबालांच्या टिफिनमध्ये, आलेल्या पाहुण्यांच्या ताटामध्ये वाढून पहा. खूप छान प्रकार असतं, खूप छान बनतं. नक्की ट्राय करा. आणि कुठून बनवताय आणि कशी टेस्ट लागली मला नक्की कळवा कमेंटमध्ये. दुधी बारीक किसून घेतलेली आहे आणि तीळ आणि शेंगदाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे दर असे खुरपस भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये टाकून दरदरे पिसून घ्यायचे. एकदम बारीक आपल्याला नाही पिसायचे, दरदरे पिसायचे. हे बघा, असे शेंगदाणे पिसून घ्यायचे, तीळ आणि शेंगदाणे. हा शेंगदाण्याचं कूट दुधीमध्ये घालायचं आहे. आणि ही उडदाची डाळ आहे, ती थोडीशी खरपुसून करून त्याच्यात घालायची आहे. आता आपण हे शेंगदाण्याचं कूट घातलं त्याच्यामध्ये. हे मसाले आहेत, आम्ही मसाले खूप कमी खातो म्हणून कमी कमी घातले. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. हे अद्रक लसणीचे पेस्ट आहे, मीठ आहे आणि हा साखरेचं पाणी आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार सगळं मसाले घालू शकताय. हे लिंबू घेतलेला आहे अर्धा. आणि हे माझं घरातलं धान्य आणि डाळी भाजून धुवून स्वच्छ वाळवून घरी मिक्सरला पिसून घेतलेलं आहे. तर त्याच हिशोबामध्ये तुम्हालाही तुम्ही चण्याचं पीठ पण वापरू शकताय. मी हे घरगुती पिठाचं केलेलं आहे. तर सगळं मिक्स पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण सगळे मसाले घालून झालेत आणि ही मेथी धुवून कापून घेतलेली आहे. ती थोडी मिक्स चवीसाठी घालायची असते, जशी आपण कोथिंबीर घालतो. आता मिक्स करून घेऊया. ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, कारण की दुधीचं पाणी खूप सुकतं म्हणून. जर गरज भासली तरच जर असं घालायचं आणि थोडा विनो घालूया. आणि हा बघा, असं रक्तपीठ जर असं करायचं. जरा डेकोरेशनसाठी ते तीळ आणि चिली फ्लेक्स घालायचे. ताटामध्ये तेल लावून घ्यायचं. मग आपण हा पीठ मिक्सर जो बनवलेला आहे ते मस्त थापून घेऊया. सगळं एकजीव करून व्यवस्थित छान. आता वरूनही आपण थोडे तीळ घालणार आहोत आणि थोडे चिली फ्लेक्स. बघा, दिसायला पण भारी वाटतंय. आता आपण पाणी ठेवलं आहे कढाईमध्ये आणि त्यात लिंबू टाकले, कारण की आपली ॲल्युमिनियमची कढाई काली नाही पडावी म्हणून. आणि हे ताट त्याच्यात ठेवलं आहे. हे नाही तरी आपल्याला 15 ते 20 मिनटं शिजून घ्यायचं आहे. हे बघा, किती छान शिजलेलं आहे. आणि या क्यूब झालेल्या आहेत मस्त दुधी भोपळ्याच्या वड्या. आणि ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या अशा खाण्यासाठी ज्याला नाही आवडत खायला, तेही मस्तपैकी चविष्ट होतात आणि न खाणारा पण व्यक्ती खाऊ लागतो. हे असं आपण दोन्ही साईडनी खरपूसून भाजून घेऊया शेकून. हे बघा, या प्रकारे. आणि जसे तुम्हाला आवडेल सॉस किंवा चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. हे तुम्ही जेवणासोबतही खाऊ शकताय. तुमच्याकडे पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकताय थालीमध्ये वाढण्यासाठी. आता तुम्ही ब्रेकफास्टला निहारीसाठीही तुम्ही खाऊ शकता. बघा, किती छान झालेले आहेत दुधी भोपळ्याच्या वड्या.